दमले. अरे हळू. खूप पायऱ्यावरती चढायच्या आहेत. निम्म्यापर्यंत आलोय आम्ही. अजून पुढे जायचंय. आज आपल्याला चढायचा आहे गिरनार पर्वत. हा जो समोर तुम्हाला पर्वत दिसतो आहे तो गिरनार पर्वत आहे आणि तो आता आपल्याला चढायचा आहे. तर इथे खाली लोकांची लाईन लागलेली आहे. का तर रोपवेसाठी. तर या पर्वताच्या निम्म्यापर्यंत रोपवे जातो आणि निम्म्यापासूनच्या वरच्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला चढायच्या आहेत. तर ही जी लाईन आहे ती संपूर्ण रोपवेसाठीची लाईन आहे. ऑनलाईन सुद्धा तिकीट मिळतं आपल्याला किंवा तिथे जाऊन सुद्धा आपण तिकीट काढू शकतो. आम्ही तिथे जाऊनच तिकीट घेतलं. तिकीट आम्हाला मिळालं आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये प्रवेश केला. आत गेल्यानंतर सुद्धा अशा लाईन्स आहेत रोपवेसाठीच्या. तर बरेचशी लोक एका वेळी आत सोडली जातात आणि मग अशा लाईनमध्ये आत येऊन उभं राहावं लागतं आणि जसं जसं आपल्याला रोपवेसाठी नंबर येईल तसं तसं आपल्याला रोपवेमध्ये एंट्री मिळते. तर आता रोपवेच्या इथे आपण येऊन पोहोचलेलो आहेत. तर अशा पद्धतीचा रोपवे आहे. एका वेळी 6 लोक या रोपवेमध्ये बसतात, मोठी 6 लोक. तर पहा आता हळूहळू आम्ही रोपवेमध्ये पण चढतोय. हे असं कंटिन्यू हा रोपवे चालू राहतो, म्हणजे तो स्टॉप होत नाही. फक्त त्याचं स्पीड कमी होतं आणि तेवढ्याच वेळात आपल्याला रोपवेमध्ये चढायचं असतं. तर रोपवेसाठी एका माणसाचं 650 रुपये तिकीट आहे रिटर्न. म्हणजे मोठ्यांचं 650 रुपये आणि लहान मुलं आहेत म्हणजे आता माझ्या मुलीचं तिकीट आहे 350 रुपये. तर निम्म तिकीट मुलींचं आहे. तर अशा पद्धतीने तिकीट वगैरे घेऊन आपण तिथे रोपवेमध्ये चढायचं आणि हा रोपवे टू जे शेवटचा रोपवेचा स्टॉप आहे तो एक 15-20 मिनिटाची जर्नी आहे. या रोपवेतून खाली एकदम असा घनदाट झाडी दिसते. खरं तर ते जंगलच आहे, त्यामुळे या डोंगरावरती संपूर्ण अशी घनदाट झाडी आहे आणि उत्तम निसर्ग सौंदर्य आहे. वरून पाहायला ना खूप छान वाटतं, खूप मजा येते. तर पहा अशा पद्धतीचं दृश्य आपल्याला खाली दिसतं. पलीकडे जे गाव आहे तिथली घरं सुद्धा दिसतात अगदी थोड्या वेळापर्यंत. हळूहळू ती पण दिसत नाहीत आपण थोडंसं वरती गेल्यानंतर. आणि डोंगराच्या या पायथ्यापासूनच खरं तर चढायला पायऱ्या सुद्धा आहेत. ज्या लोकांमध्ये खरंच स्टॅमिना आहे ना ते लोक खरंच खालीपासून वरती डोंगरापर्यंत सुद्धा चढत जातात. पण आता आमच्याकडे थोडासा वेळही कमी होता, 2 छोट्या मुली बरोबर होत्या, त्यामुळे आम्ही रोपवेचाच आधार घ्यायचा ठरवला. आणि ही रोपवे खरं तर एक ज्यांना शक्य नाहीये एवढं वरपर्यंत चढणं, स्टॅमिना कमी असेल किंवा वेळ कमी असेल त्या लोकांसाठी रोपवे ही खरंच एक उत्तम सुविधा आहे. रोपवेमधून उतरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिर आहे. तर तिथे सर्वजण दर्शनासाठी जातात. तर हे पहा तुम्हाला मंदिर दिसत असेल. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा दर्शन घेतलं जातं. इथे सुद्धा आम्ही गेलो तेव्हा भरपूर लाईन होती. तर अशा पद्धतीने एकदम असं दगडामध्येच ते मंदिर आहे. छान, अत्यंत शांत शीतल असं मंदिर आहे. खूप छान लाईननी आतमध्ये सुद्धा आमचं दर्शन झालं. त्यानंतर पुढे आणखी आता आपण चढायला सुरुवात करायची आहे. तर आता हा जो महालक्ष्मी मंदिरापासून पुढचा टप्पा आहे तो आहे गोरक्षनाथ मंदिरापर्यंतचा. तर तिथेपर्यंत आपल्याला पुन्हा थोडंसं चढायचंय, पुन्हा खाली उतरायचंय. म्हणजे असा थोडासा चढ उतार आहे. अशी वेगवेगळी टोकं आहेत डोंगराची. तिथे हे वेगवेगळे मंदिर आहेत. तर तिथेपर्यंत आपल्याला असं जायचंय. पण ज्या लोकांना वयोमानामुळे किंवा काही तब्येतीच्या तक्रारी असतील तर एवढं सगळं चढणं शक्य होत नाही. अशा लोकांसाठी डोलीची व्यवस्था सुद्धा तिथे केलेली आहे. म्हणजे 2-2 लोकांची अशी डोली असते. पहा या आजी इथे बसलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. तर अशी 2 लोक त्यांना उचलतात दोन्ही साईडनं आणि अगदी मंदिरापर्यंत नेऊन पोहोचवतात. पण या डोलीचे आपल्याला एका फेरीचे 5,000 रुपये घेतात. म्हणजे तुम्ही ज्या अंतरापासून चालू करणार आहे तिथून तसे 5,000 रुपये किंवा 3,000 रुपये, 2,000 रुपये अशा पद्धतीने त्यांचे चार्जेस आहेत.
दमले. अरे हळू. खूप पायऱ्यावरती चढायच्या आहेत. निम्म्यापर्यंत आलोय आम्ही. अजून पुढे जायचंय. हा डोंगर एकदम सरळ आहे, त्यामुळे दमायला खूप होतं. म्हणजे थोड्या थोड्या पायऱ्या चढल्या तरी सुद्धा खूप दम लागतो. त्यामुळे असे मध्ये मध्ये जिथे जिथे कॉर्नर आहेत तिथे लोक थोडीशी विश्रांती घेतात. बरीचशी लोक पहा अशा काठ्या तुम्हाला त्यांच्या हातात दिसत असतील तर एक आधारासाठी सपोर्टसाठी काठ्या सुद्धा घेतात. या काठ्या तिथे आपल्याला भाड्याने मिळतात. आणि कसं तरी आम्ही सकाळी लवकर चढायला सुरुवात केली होती. म्हणजे 8 वाजताच रोपवे ओपन होतो, त्यामुळे त्याआधी तर आपण काही येऊ शकत नाही. पण जे लोक पूर्ण खाली पायथ्यापासून चालत येतात तर ती लोक काही कधीही येतात. म्हणजे अगदी रात्रीचे सुद्धा डोंगर चढणारी लोक आहेत. त्यामुळे बरेचसे आम्ही चढतोय तरी काही काही लोक तुम्हाला उतरताना दिसत असतील तर ती लोक माइट बी अगदी रात्री वगैरे चढलेले असतील तर त्यामुळे ती या टायमिंगला उतरतात. आता सध्या इथे 10 वाजलेले आहेत. तरी थंडीचे दिवस आहेत त्यामुळे एवढं ऊन लागत नाहीये. पण दम इतका लागतोय की आपण मध्ये मध्ये आपल्याला थांबतच चढावं लागतं. आणि हा जो असा मेन जो डोंगराचा भाग आहे ना तिथे तुम्हाला खायला प्यायला किंवा पाण्याची व्यवस्था नाहीये. जिथे थोडासा असा सपाट भाग आलेला आहे तिथे मात्र मध्ये मध्ये काहीतरी फळं वगैरे खायला किंवा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पण तरीही आपल्या बरोबर जाताना थोडंफार बॅगेत खाण्याच्या वस्तू पाणी असं घेऊन जावंच लागतं. नाहीतर आपण एवढं सगळं प्रवास आपल्याला करणं शक्य होत नाही. इथे सुद्धा मंदिराच्या थोडंसं जवळ गेल्यानंतर मोबाईल स्ट्रिक्टली बंद ठेवायचा आहे. त्यामुळे पुढचं काही मी शूट केलेलं नाहीये. आणि इथे आमचं अगदी सुंदर असं दत्तगुरूंचं दर्शन सुद्धा झालं. अगदी जवळून दर्शन घेतलं दत्तगुरूंचं. खूप छान प्रसन्न वाटलं मनाला. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा डोंगर उतरायला सुरुवात केली. मुली फार दमल्या होत्या त्यामुळे छोट्या मुलीला थोडंसं उचलून घ्यायचं चालायचं असं करत करत आम्ही पुन्हा रोपवे पर्यंत येऊन पोहोचलो. इथे सुद्धा पुन्हा रोपवेमध्ये बसण्यासाठी पुन्हा आपली लाईन आहे. थोडंसं चेकिंग होतं. म्हणजे आपण काही खायचं सामान किंवा बॉटल्स वगैरे जर घेतल्या असतील तर त्या इथे पुन्हा आपल्याला सबमिट करायच्या आहेत. इथे आपलं तिथून घेतलेलं बरोबर आपल्या काही घ्यायचं नाही. त्यामुळे चेकिंग थोडंसं होतं इथे. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा रोपवेमध्ये बसलो. तर आता हा जो आपला संपूर्ण प्रवास आहे म्हणजे आम्ही डोंगर चढायला किंवा रोपवेमध्ये आम्ही साधारण 9 वाजता बसलो होतो. आणि पूर्णपणे खाली येईपर्यंत म्हणजे डोंगर उतरून ह्या रोपवेमध्ये बसून पुन्हा खाली उतरेपर्यंत आम्हाला 1-1.5 वाजला. म्हणजे 3-4 तासामध्ये आपण हा व्यवस्थित संपूर्ण डोंगर चढायचं उतरायचं काम करू शकतो. अगदीच. आता यानंतर आमच्या या ट्रिपचा पुढचा आणि शेवटचा टप्पा होता तो म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. गिरनार पर्वतापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी 8 ते 9 तासांचं डिस्टन्स आहे. आणि एवढं डिस्टन्स पार करणं फार मोठं होतं. त्यामुळे त्याच दिवशी शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही एका ठिकाणी स्टे घेतला तो म्हणजे वडोदऱ्याला. आणि वडोदऱ्यापासून पुन्हा सकाळी उठून आम्ही निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी. तो मधला 3 ते 4 तासांचा फक्त डिस्टन्स आहे. तर आता आमचा इथे एक बॅड लक ठरलं ते म्हणजे आम्ही इथे पोहोचलो ते सोमवारी. आणि सोमवारी हे स्टॅच्यू ऑफ युनिटी क्लिनिंगच्या कामासाठी बंद असतं. त्यामुळे आम्हाला काही जवळ जाऊन दर्शन घेता आलं नाही. लांबूनच आम्ही फक्त पाहिलं. वल्लभभाई पटेलांचा जे स्टॅच्यू आहे तो लांबूनच पाहिला आणि तेवढ्यावरच समाधान मानलं. आणि तिथून जे आम्ही निघालो ते डायरेक्ट पुण्याला. तर आता इथे आपली गुजरातची ट्रिप संपलेली आहे. तुम्ही माझ्या जर आधीचे व्हिडिओ सगळे पाहिले असतील तर संपूर्ण गुजरातचं जे जे काही आम्ही पॉइंट पाहिले ते सगळे मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. खूप छान. आता यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरी. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.